हॅलो फ्रेंड्स, हे बघा मी आज करत आहे कुल्फी. गरमीचे दिवस चालू झालेत. चला तर म्हटलं आज करूया कुल्फी. 1 लिटर दूध घेतलं आहे मी, उकळत ठेवलं आहे. आणि इकडे मी पिस्ता, बदाम, काजू घेतलं आहे. ह्याच्यात मी पावडर करून घेणार आहे. तोपर्यंत दूध चांगलं असं उकळून घ्यायचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, मित्रांसोबत तुमच्या शेअर करा. आणि मेन म्हणजे नवीन कोण असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण मग आता ह्याची पावडर करून घेऊया. आता बघा मी 4 चमचे साखर घेते. जास्त गोड नाही करायचं आहे आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काय घालायचं नाही आहे. आता मी गॅस चालू करते. इकडे बघा आपलं दूध पण आटत आलंय. आणि बघा आपली पावडर पण करून घेतली मी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा घरामध्ये. आपण साखर ढवळत राहूया जोपर्यंत ते पातळ होत नाही झालं. मुलांना पण खूप आवडेल ही कुल्फी. नक्की ट्राय करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आता आपलं साखर पातळ झालं. असं पातळ होऊन द्यायचं, पाणी वगैरे काय घालायचं नाही. हे बघा तर हे साखर आपण दुधामध्ये घालून घेऊया. हे बघा आता घालूया आपण. थोडं थोडं करत घालायचं आहे, सगळं एकदम नाही घालायचं आपल्याला. कारण जसं आपण साखर घातलं ना थोडंसं घटसर वाटतं ते, पण जसं दुधात मिक्स होईल ना चांगलं मग ते पातळ होत जातं. त्यामुळं थोडं थोडं करून घालायचं आहे आपल्याला साखर. चांगलं गरम होऊन द्यायचं. हे बघा असं झालं तर पण जेवढं तुम्ही दुधामध्ये ते ढवळत राहणार ना तेवढं ते नंतर पातळ होऊन जाते साखर. आता बघा दूध आपलं झालेलं आहे, वाटत आलेलं आहे. आता बघा आपण ह्याच्यामध्ये ही पावडर जी करून घातली होती ना ते आपण ह्याच्यामध्ये घालूया. साखर घालूया ह्याच्यामध्ये. हे बघा मी आता पावडर घातली आहे. त्याला एक 10 मिनटं चांगलं यामध्ये मिक्स करून घेऊया. आपलं कुल्फीचं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे थोडा वेळ थंड व्हायला ठेवूया आणि त्याच्यानंतर मग आपण आज रात्रभर फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवूया फ्रीजरमध्ये.
मग तुम्हाला मी दाखवते सकाळी कशी झाली आपली कुल्फी. हे बघा आता मी डब्यामध्ये घालून सेट व्हायला ठेवणार आहे आज रात्रभर आणि मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवते कुल्फी कशी झाली ते. चला तर भेटूया सकाळी. आईस्क्रीम तयार झालेला आहे आपला. आपण आता कट करून बघूया. बघा किती छान दिसते दिसायला पण. बघा मस्त. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.